खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या पीक विम्याची प्रतीक्षा अखेर संपायला सुरुवात झाली आहे. पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता काही प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. पण या वितरणाची अवस्था पाहिली तर आश्चर्य वाटेल. कोणाच्या खात्यात 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, काहींना 900 तर काहींना 1300 रुपये आणि फारच थोड्यांना काही हजारांची रक्कम मिळालेली दिसते. विशेष म्हणजे ज्या 17,500 रुपये प्रति हेक्टर मदतीची घोषणा करण्यात आली होती त्या तुलनेत ही रक्कम अगदीच नगण्य आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर गणना प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प रक्कम जमा होत असल्याने समाधानाऐवजी नाराजी वाढताना दिसते. नाशिकसारख्या भागात शेतकऱ्यांना काहीशे रुपयांच्या रकमा मिळत आहेत, तर अकोल्यामध्ये अनेक महसूल मंडळावर आक्षेप घेतल्यामुळे फारच मर्यादित भागातच वितरण झालं आहे. काही शेतकऱ्यांना 100 ते 1000 रुपयापर्यंत रक्कम मिळाली असली तरी बहुतेक ठिकाणी परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. कारण शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून पीक विमा भरला, पण नुकसान झाल्यावर त्याच पैशाचा परतावा मिळताना मात्र त्यांना धावपळ करावी लागते. कृषी कार्यालयांचे फेरे, निवेदनं, आंदोलने सगळं करूनही स्पष्ट उत्तर कुणाकडून मिळत नाही. सर्वात मोठी खंत म्हणजे वेळेत मदत न मिळणं. जर मदत कमी असली तरी ती योग्य वेळी मिळाली असती तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. पण उशिरा आणि अत्यल्प रक्कम मिळाल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. यात आणखी एक मुद्दा म्हणजे 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मंजूर करून तीच टप्प्याटप्प्याने देण्याची पद्धत. उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी पुन्हा प्रक्रिया, पुन्हा वाट पाहणं हे सगळं शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. एकंदरीत चित्र पाहिलं तर शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचा खर्च आणि विमा कंपन्यांचा फायदा असंच विचित्र समीकरण तयार झालेलं दिसतं. त्यामुळे या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन पारदर्शक आणि न्याय्य घेणं अत्यंत गरजेचं आहे.